शेवटी तेच घडलं ज्याचा मी विचार करत होतो। काय? बृहस्पतींनी शनीला 1.25 प्रहर त्यांच्या राशीत येण्याची अनुमती दिलीच। पण 1.25 प्रहर हा काही कमी नाही। शनी श्री महादेवांच्या वाटेला एकच प्रहर गेला, पण काय घडलं आठवतंय ना? हो आठवतंय, पण किमान देवगुरूंना कमी त्रास सहन करावा लागेल किंवा कमी कालावधीसाठी त्रास सोसावा लागेल हे बरं। शनीची दशा ही कधी काय कोणाला चुकली नाही। आज न उद्या त्याच्या ग्रह दशेला त्यांना सामोरं जावं लागणारच होतं। त्यांनी विक्रमाची जी 7.5 वर्ष कठोर परीक्षा घेतली ती आपण पाहिली आहेच ना। आता बृहस्पतींना काय परीक्षा द्यावी लागते ती पाहावी लागेल। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सूर्यदेव म्हणाले तसं आता शनिदेव यांना राशीत येण्यापासून तर अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही। त्यामुळे कमीत कमी वेळ त्यांची ग्रहदशा यावी इतकेच काय ते हाती आहे। आचार्य, आपण आमचा प्रणाम स्वीकार करावा। शुभम भवतु। कोण आहात तुम्ही? गुरुदेव, आम्ही इथूनच काही अंतरावर असलेल्या नगरातून आलेलो आहोत। हे आमचे युवराज कुमार। आणि हा माझा मित्र प्रधान पुत्र वीर। या ठिकाणी तुमचे स्वागत आहे। पण तुम्ही असे अचानक कसे येणे केलेत? गुरुदेव, आम्ही तुमच्याकडे एक विशेष मानस घेऊन आलो आहोत। मानस कोणता? गुरुदेव, माझे पिताश्री आमच्या नगराचे सम्राट सूर्यसेन हे गेली अनेक वर्ष आपला राज्यकारभार सांभाळत आहे। देवांच्या आशीर्वादाने आणि थोर गुरूंच्या आशीर्वादाने आमच्या राज्यात सुख समृद्धी आहे। कोणालाही कसलीही चिंता नाही, सगळे सुखात आहे। ही चांगलीच गोष्ट आहे। गुरुदेव, आमच्या राज्यात गुरु परंपरा आहे। थोर गुरूंच्या आशीर्वादाने प्रजा सुखात नांदते आहे। आणि महाराजांची अशी इच्छा आहे की त्यांनी राज्यात आपले पूजन करावे आणि आपला आशीर्वाद घ्यावा, आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आलो आहोत। ही चांगलीच गोष्ट आहे युवराज, पण ते स्वतः इथे का नाही आलेत मला आमंत्रण घेऊन? हा, त्यांना इथे येणं कमीपणाचं वाटतंय म्हणून तुम्हाला पाठवलं तर? नाही गुरुदेव, तसं नाही, ते स्वतः येणार होते। किंबहुना आम्ही येण्याआधी माझे पिताश्री स्वतः येऊन गेलेले आहेत इथे। होय, पण आपले अनुष्ठान सुरू होते, पण त्यात व्यत्यय नको म्हणून ते निघून गेले। अच्छा, आणि आम्ही इथे येण्यामागे अजून एक कारण आहे गुरुदेव। आणि ते काय? महाराजांची इच्छा आहे की आता युवराज म्हणून मी काही गोष्टींचे दायित्व घ्यायला हवे, आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही जाऊन हे कार्य पूर्ण करतो। तेव्हा आमच्या विनंतीला मान देऊन आपण यावे अशी प्रार्थना आहे। आले ध्यानात। महाराज पुढची पिढी घडवत आहेत तर उत्तम, चांगलेच आहे, पण मी नाही येऊ शकत। असं करू नका गुरुदेव। आमच्याकडून काही चूक झाली का? नाही नाही, तुमच्याकडून नाही, पण पुढच्या काळात मी कुठे असेन, काय करत असेन हे माझं मलाच ठाऊक नाहीये। आपण एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी कुठे जात आहात का? असंच समजा। काय झाले? तुम्ही असे दुःखी का? गुरुदेव, आपल्यासारख्या महान गुरुकडून आम्हाला काही गोष्टी कळल्या असत्या, आपले मार्गदर्शन आम्हाला मिळाले असते, आणि ते आता घडणार नाही याचे दुःख आहे।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी आमच्यावर जे दायित्व सोपवले होते ते आमच्याकडून पूर्ण होऊ शकले नाही याची खंत आहे. गुरुदेव, हे आमचे पहिले कार्य होते. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काही काळ का होईना पण यावे, आमच्या विनंतीला मान द्यावे. अरे हे काय करताय? ठीक आहे, येईन मी. पण मी खूप काळ काही थांबणार नाही, लगेच निघेन. जशी आपली इच्छा गुरुदेव. शुभम भवतु. आता आज्ञा असावी गुरुदेव. चला, एक कार्य तरी पार पडले. हो, आणि आता आपण शिकारीलाही जाऊ शकतो. हो, म्हणूनच तर मी सैनिकांना माघारी पाठवून दिले ना. पण आपण महाराजांना भेटण्याची आवश्यकता वाटत नाही का? त्यांनी जे कार्य सांगितले आहे ते झाले ना. हो. आणि ते काय म्हणाले होते की कार्य पूर्ण झाले तर तुम्ही जाऊ शकता शिकारीला. हो, पण आता तू आणखीन वेळ घेणार आहेस का? अरे तसं नाही, पण सोबतीला कोणाला घेतलं असतं तर अजून बरं झालं असतं, कारण हा प्रांत आपल्याला नवीन नाही का. आपल्या राज्यापासून तर इथे येईपर्यंत मी बरोबर रस्ता टिपून ठेवला डोक्यात. आता मी काही दिशा चुकणार नाही. नाहीतर आपल्याच राज्याच्या जवळच्या वनात गेलो असतो ना आपण शिकारीला. नाही, नको. येताना आपल्याला एक वन लागलंय. तिथे अनेक हिंस्र पशु आहेत. आपण तिथे जाऊन शिकार करूयात. पण राजांना संदेश. जसे हे कार्य पूर्ण केलेत तशी मोठी शिकार घेऊनच जाऊ. हेही झालं, पण राजांना सांगायला. सेवकांना मी निरोप दिलाय, ते सांगतील. आता आणखीन वेळ वाया घालू नकोस, चल लवकर. ठीक आहे. प्रणाम महाराज. या प्रधानजी, अजून काही संदेश आला का? नाही महाराज. तसा बराच वेळ नाही झाला अजून. मी त्यांच्या संदेशाची वाट बघतो आहे. क्षमा करा महाराज, पण एक सांगू का? सांगा की. मनात काही ठेवू नका. जे वाटतंय ते निसंकोचपणे बोला. महाराज, नाही म्हणजे तुम्ही म्हटलात तसं कुमार आणि वीर या दोघांना पण कार्य सोपवलं आहे. पण काय? पण मला असं वाटतंय की हे कार्य पूर्ण होणार नाही. असे का म्हणता आहात? म्हणजे आजवर त्यांनी असं कोणतंही कार्य पूर्ण केलेलं नाही. कधी ना कधीतरी हे होणारच होतं ना. हो, पण ते देवगुरु आहेत महाराज. आणि कुमार काय वीर काय, आजवर अशा मोठ्या गुरुतुल्य महान लोकांशी त्यांनी संभाषण केलं नाही. हे देवगुरु यांना आमंत्रण द्यायचं दायित्व सोपवलं म्हणजे. प्रधानजी, मी जाणतोय की हे कार्य अवघड आहे. कदाचित त्यांना हे जमणार देखील नाही. खरं तर मीच जाऊन त्यांना आमंत्रण द्यायला हवं होतं. तेच म्हणतोय मी. अहो पण प्रधानजी, तुम्हीच म्हणत होतात ना की देवगुरु कुठल्या तरी अनुष्ठानात आहेत. हो, त्यांच्या शिष्याकडून तरी हेच समजले. म्हणूनच मी त्यांना हे कार्य सोपवलं आहे. मी काही समजलो नाही महाराज. प्रधानजी, अहो आपल्याला तर आता हे ठाऊक आहे ना की आता देवगुरु काही येऊ शकणार नाहीत. हो, ते त्यांच्या अनुष्ठानात व्यस्त आहे. बरोबर. आणि या दोघांना काहीही करून शिकारीला जायचं आहे. बरोबर. त्यामुळे ते आता तिथे जाऊन काहीही करून त्यांना भेटायचा प्रयत्न करणार. त्यासाठी ते काय काय करतात आणि त्यातून काय शिकतात हे मला बघायचं आहे. कदाचित ते हिरमुसून जातीलही, पण अशा प्रसंगातून काहीतरी शिकतील सुद्धा. ध्यानात आले, देवगुरु तर काही येणार नाही. त्यांनी होकार दिल्याशिवाय या दोघांनाही शिकारीला जाता येणार नाही. बरोबर. त्यामुळे त्यांना परत यावं लागेलच. खरंच महाराज, तुमची बुद्धी एकदम तल्लख आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी विजय आपलाच. राजाला नेहमी सतर्क राहावं लागतं प्रधानजी. नेहमी शक्तीचा उपयोग करून चालत नाही. युक्तीचा उपयोग करून आपल्याला जे साध्य करायचं आहे ते करून घ्यावं. जेव्हा मला कळलं की देवगुरु काही येऊ शकणार नाहीत, तेव्हाच माझ्या मनात आलं या दोघांना तिथं पाठवायचं आणि याचा अनुभव द्यायचा. उत्तम. आता इथं आल्यावर मला हे जाणून घ्यायचं आहे
की त्यांनी तिथे काय काय प्रयत्न केले त्यांची भेट घेण्यासाठी. मी पण वाट बघतोय त्यांची. मला वाटतं भेट झाली नाही म्हणून ते आता माघारी देखील निघाले असतील. वाट बघू आपण त्यांची. या आमंत्रणाचा स्वीकार न करणं थोडं कठीणच होतं. मी इथे कोणत्या समस्येचा विचार करतो आहे हे त्यांना कसं कळणार आणि त्यांच्या इच्छेचा असा अव्हेर कसा करणार. किमान त्यांनी माझे म्हणणे ऐकले हे महत्वाचे, कारण कधी काय घडेल या ग्रहदशेत ते सांगणे अवघड आहे. शनी ज्याच्या राशीत प्रवेश करतो त्याला पुढचा 7.5 वर्षाचा काळ हा सोसावा लागतो. हो, ते मला ठाऊकच आहे. मला हेच सुचवायचे आहे की शनीला तुम्ही तुमच्या राशीत येण्यापासून रोखू शकत नाही. त्याने कमी काळापुरते तुमच्या राशीत यावे हे तर तुम्ही त्याला सांगू शकता. पण शनिदेव ऐकतील का ते? कारण जेव्हा मी शनीला तुमच्या राशीत जाऊ नको हे सांगत होतो तेव्हा त्यांनी हे मान्य केले नाही. पण त्याच्याशी बोलताना त्यांनी हे मान्य केले की किती काळ जायचे हे मी ठरवेन. एकीकडे सूर्यदेव म्हणाले तसे ग्रहदशा कमी करून घ्यावी हाच मार्ग आहे. पण दुसरीकडे मला असं वाटू लागले की त्यांना विनंती करावी की तुम्ही येऊ नका माझ्या राशीला. एक प्रयत्न करून बघावा. त्यांनी मान्य केले तर हा विषयच मार्गी लागेल. प्रणाम गुरुदेव. यावे शनिदेव, मी तुमचाच विचार करत होतो. माझा? होय, काल आपले बोलणे झाले. तुम्ही राशीत प्रवेश करणार हे सांगितलं म्हणून आज आलो आहे. शनिदेव, तुम्ही पुन्हा एकदा पुनर्विचार करावा असं मला वाटतंय. गुरुदेव, तुम्ही आम्हा सगळ्यांचे गुरु आहात. तुमच्यापासून काही लपून राहिले नाही. तुम्हाला तर सृष्टीचक्राचे सगळे नियम माहीतच आहे. त्यामध्ये खड्डे पडता कामा नये. जाणतो मी, पण तुम्ही माझ्या राशीत प्रवेश केल्यावर ह्याचे काय परिणाम होतील याची मात्र कल्पना नाही. तुम्हाला काय सुचवायचे आहे? म्हणजे सृष्टीचक्राचा नियम पाळताना त्याचे असे काही परिणाम होऊ नयेत की सृष्टीचे काही नुकसान होईल. तसे नाही होणार. असं कसे म्हणता? अहो, महादेवांच्या वाटाला 1 प्रहर गेलेत तेव्हा काय अवस्था झाली होती हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. होय, पण महादेव असे लुप्त होतील याची मला देखील कल्पना नव्हती. एका अर्थी मी त्यांची परीक्षा नाही तर ती माझीच परीक्षा ठरली म्हणायची. आता पुन्हा असे काही संकट यायला नको हेच मला सुचवायचे होते. गुरुदेव, तसे होणार नाही. तुम्ही त्याबद्दल चिंता करू नका. पण याची खात्री काय? त्यापेक्षा नकोच हे सगळं. शनिदेव, तुम्ही माझ्या राशीला येऊ नका. गुरुदेव, हे शक्य नाही. का शक्य नाही? तुम्हाला हे सहज शक्य आहे. गुरुदेव, असं कसं म्हणता आहात? होय, तुम्ही ठरवले तर तुमचा मार्ग तुम्ही बदलू शकता. शनिदेव, दुसऱ्या मार्गाने तुम्ही मार्गस्थ व्हा. गुरुदेव, ते शक्य नाही. नाही म्हणू नका. अहो, काय करताय शनिदेव? गुरुदेव, याला नाही म्हणू नका. माझ्या कार्यात व्यत्यय आणू नका. तुम्ही देवांचे गुरु आहात. मला तुमची परीक्षा घ्यायला कशी आवडेल, परंतु माझा नाईलाज आहे हे समजून घ्या. अहो, पण गुरुदेव, तुम्ही माझे अस्तित्व स्वीकारले नाही तर इतर कोणीही ते स्वीकारणार नाही. अहो शनिदेव, ते काही नाही गुरुदेव. तुम्ही केवळ मान्य करा. मी माझे कार्य करतो आहे. आता काय करावे हे तर माझ्या राशीत येणारच. म्हणजे माझा एक प्रयत्न तर अपयशी झाला. आता दुसरा मार्ग अवलंबावा. ठीक आहे, मी नाही तुम्हाला थांबवणार. खरंच गुरुदेव? होय. गुरुदेव, मी आभारी आहे. अहो, आभार काय मानायचे? मी समजू शकतो तुमची अडचण. आजचा दिवस सरला
की उद्या पहाटेपासून तुमच्या 7:30ला सुरुवात होईल गुरुदेव. मी उद्या तुमच्या राशीत प्रवेश करतो. 7.5 वर्ष? हो. का? काय झाले? 7.5 वर्षाचा कालावधी हा खूप होतो शनिदेव. आता तुम्ही एक काम करा, हा ग्रह दशेचा काळ तेवढा कमी करा. गुरुदेवांना कसे कळले की मी यांच्या राशीत किती काळ यायचे हे अजून ठरवले नाहीये? आता कसला विचार करताय? आता माझ्या म्हणण्याला नाही म्हणू नका. ठीक आहे, मी 5 वर्ष येतो. 5? नाही नाही शनिदेव. मग 2.5 वर्ष? आहोत ती पण जास्तच होतात. ठीक आहे गुरुदेव, मग मी 7.5 प्रहर येतो तुमच्या राशीत. शनिदेव, असं करा, तुम्ही 1.25 प्रहर या आमच्या राशीला. आता नाही म्हणू नका. ठीक आहे गुरुदेव, मी 1.25 प्रहर येतो तुमच्या राशीला. हे चांगले झाले. आपण आमचे गुरु आहात, आपल्या आज्ञेचा अव्हेर कसा करणार? आणि तुम्ही देखील माझे म्हणणे ऐकलेत आणि कमी काळ यायचं म्हणालात, याचा आनंद आहे मला. आता आज्ञा असावी. येतो. शुभम भवतु. गुरुदेव, उद्या मी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. उद्या पहाटेच्या प्रहरापासून पुढील 1.25 प्रहर तुमची परीक्षा असणार आहे. शनिदेव यांनी 1.25 प्रहर येण्याचे मान्य केले, हे एक बरं झाले. आता ह्या 1.25 प्रहारात असे कार्य करायला हवे की शनिदेव काही करू शकणार नाहीत. काय करावे? एक काम करतो, उद्या पहाटे उठून नदीवर स्नान करून ध्यानाला बसतो. हेच उत्तम आहे. महादेवांचा जप करत असताना शनिदेव त्यात विघ्न आणू शकणार नाहीत. हेच उत्तम आहे. इतका कसा वेळ लागतोय कुमारला परत यायला? काय घडतंय काय? प्रणाम महाराज. प्रधानजी. महाराज, अतिशय महत्वाची वार्ता घेऊन आलो आहे. वार्ता? कसली? महाराज, कुमार यांचा निरोप आला आहे. काय? कुमारने निरोप पाठवलाय? होय महाराज. काय निरोप आहे प्रधानजी? महाराज, आपण जे त्यांच्याबरोबर सैनिक पाठवले होते ते परत आले आहेत आणि त्यांच्याकडून हा निरोप कळला आहे. अहो पण निरोप काय आहे? महाराज, तुम्ही जे कार्य त्यांच्यावर सोपवले होते ते त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडले आहे. काय सांगताय? होय महाराज, देवगुरु आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या राज्यात यायला तयार झाले आहे. प्रधानजी, अहो ही तर आनंदाची वार्ता आहे. मी असं काही घडेल याचा विचारही केला नव्हता. मी सुद्धा महाराज. अखेर कुमार यांनी करून दाखवलं. होय. कुठे आहेत कुठे कुमार? काय झालं प्रधानजी? तुम्ही असे शांत का? महाराज, जशी एकीकडे आनंदाची वार्ता कळली आहे तसा अजून एक निरोप आहे. काय? कुमार यांनी त्यांचे कार्य केल्यावर सगळ्यांना परत पाठवून ते वीर सोबत शिकारीला गेले आहेत. काय? होय महाराज. खरं तर त्या दोघांनी इकडे येऊन आपल्याला ही वार्ता देणे अपेक्षित होते. त्यांचे कार्य पूर्ण झाले म्हटल्यावर त्यांनी शिकारीला जाणे उचित मानले. आपणच त्यांना म्हणालो होतो की कार्य पूर्ण झाले की ते शिकारीला जाऊ शकतात. म्हणून खरं तर माझा त्यांच्यावर राग नाही आहे. क्षमा असावी महाराज. पण मला वीर आणि कुमार यांचे हे वागणे पटले नाही. कारण ही मोठी गोष्ट आहे. साक्षात देवगुरु आपल्या राज्यात येणार आहेत. याचे भान ठेवून तरी त्यांनी आधी इथे यायला हवं होतं. असू द्या प्रधानजी.
त्यांनी पहिल्याच फटक्यात त्यांचं कार्य पूर्ण केलं. हे काही थोडकं नाही. आजवर केवळ दिवसाच्या प्रहरी त्यांनी शिकार केली आहे. असं रात्रीच्या वेळी शिकार करण्याचा त्यांना अनुभव नाही. त्यात सेवक देखील त्यांच्या सोबत नाही आणि याचीच चिंता आहे मला. खरं तर एकीकडे आनंद आहे की त्यांनी कार्य पूर्ण केलं, पण दोघे एकटेच शिकारीला गेले याचीच काळजी आहे. महाराज, आपण अजून काही काळ वाट बघू. अजून आपण करू तरी काय शकतो. गुरुदेव, मी तुमच्या राशीत आता प्रवेश करणार आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. तुमच्या राशीत मी किती काळ राहीन हे अद्याप ठरवले नाही, परंतु तुमच्या राशीत येणार हे निश्चित.